नमस्कार, मी प्रियंका। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याच्याबद्दल माहिती। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग म्हणजे काय, हा कोर्स केल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज भेटू शकतात, सॅलरी किती भेटेल आणि त्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला पात्रता कोणती लागेल आणि इंडियाचे कोणकोणते टॉपचे कॉलेजेस आहेत हे आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या कोर्ससाठी ऍडमिशन देतात। तर फर्स्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा 4 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे जो विद्यार्थ्यांना कम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स आणि अल्गोरिदम या तंत्रज्ञानाविषयी किंवा या टेक्नॉलॉजी विषयी माहिती प्रदान करतो। म्हणजे या सगळ्या टेक्नॉलॉजीज आपल्याला याच्यामध्ये शिकायला भेटतात। तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मध्ये आपल्याला शिकायला भेटतं की आजकालच्या जगामध्ये किंवा आजकालच्या युगामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज कोणकोणत्या आलेल्या आहेत आणि त्याचा दैनंदिन जीवनामध्ये आपण वापर कसा आणि कुठे करू शकतो हे देखील आपल्याला याच्यामध्ये शिकायला भेटतं। तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचं मुख्य उद्दिष्ट आहे की याचा वापर किंवा याची जी हिस्ट्री आहे किंवा याची जे तत्व आहेत ते आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचवता येतील आणि त्याचा वापर दैनंदिन जीवनामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या ज्या टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांना डेव्हलप करायच्या आहेत त्यामध्ये विद्यार्थी कसे करू शकतात हे आपल्याला हे शिकायला भेटतं किंवा हे आपल्याला याचं मुख्य उद्दिष्ट आहे। त्यानंतर येतं मशीन लर्निंगचं तंत्र। तर यामध्ये आपल्याला डेटा प्रोसेसिंग आहे, सुपरवाइज आणि अनसुपरवाइज डेटा आहे, याचा वापर कसा करायचा हे आपल्याला याच्यामध्ये शिकता येतं। तसेच डेटा सायन्स मध्ये आपल्याला डेटा अनालिसिस कसं करायचं किंवा डेटा कलेक्शन आणि त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं हे आपल्याला याच्यामध्ये शिकवलं जातं। त्यानंतर येतं रोबोटिक्स आणि ऑटोनॉमस व्हेकल्स। आणि रोबोटिक्स आणि ऑटोनॉमस व्हेकल मध्ये सुद्धा खूप मोठमोठ्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, तर त्याचा वापर आपण कसा आणि कुठे करायचा हे देखील आपल्याला यामध्ये शिकवलं जातं। तर आता पाहूयात की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या विषयाचा अभ्यास आहे। तर फर्स्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सेकंड आहे डाटा सायन्स, थर्ड आहे डाटा संरचना आणि अल्गोरिदम, फोर्थ आहे NLP म्हणजे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, त्यानंतर आहे डीप लर्निंग, त्यानंतर येतं स्मार्ट सिस्टीम आणि LOT म्हणजे लॉट्स ऑफ इंटरनेट थिंग्स आणि डेटा सायन्स हे देखील आपल्याला यामध्ये या सगळ्या विषयाचा आपल्याला यामध्ये अभ्यास आहे। तर आता पाहूयात की आपल्याला डेटा सायन्स मध्ये किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला कोणकोणत्या स्किल्स आपल्याकडे असावे लागतात। तर फर्स्ट आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्याच्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे जावा, पायथॉन आणि C++ या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत त्याच्याबद्दल आपल्याला थोडीफार माहिती आवश्यक असली पाहिजे। तसेच स्टॅटिस्टिक्स आणि मॅथमॅटिक्स याच्याविषयी बेसिक जे नॉलेज आहे ते देखील आपल्याला थोडंफार माहिती पाहिजे। आणि जर आपल्याला हे जर बेसिक नॉलेज असेल आणि जर आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज बद्दल जर थोडीफार माहिती असेल तर आपल्याला याचा जो वापर आहे किंवा याचा जो उपयोग आहे तो आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज मध्ये होऊ शकतो। ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यू देतो त्यामध्ये आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो। तर आता पाहूयात की आपण याच्यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला पात्रता कोणकोणती लागते। तर फर्स्ट आपल्याला 12th पास आउट असावी लागते PCM या ग्रुपमध्ये। त्यानंतर आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते। तर एंट्रन्स एक्झाम कोणती, तर CET आणि JEE या दोन्ही एक्झाम थ्रू आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मध्ये ऍडमिशन घेता येतं। तर काही युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांच्या स्वतःच्या एंट्रन्स एक्झाम असतात, त्यानंतर इंटरव्ह्यू होतो आणि ऍडमिशन भेटतं। तर या सगळ्या झाल्या आपल्याला ऍडमिशन प्रोसेस। तर आता पाहूयात की आपण जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या क्षेत्रामध्ये भेटू शकतात। तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये भेटू शकतात। आता पाहूयात की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग केल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज भेटू शकतात। तर फर्स्ट आहे IT। तर IT क्षेत्रामध्ये पण आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज भेटू शकतात। तसेच जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग आहे याच्या ज्या वेगवेगळ्या कंपनीज आहेत किंवा रोबोटिक्स
इंजिनियरच्या ज्या कंपनीज आहेत वेगवेगळ्या, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जॉब भेटू शकतो. तर आपण कोणकोणत्या पदावर आपल्याला जॉब भेटू शकतो, तर आपण डेटा अनालिस्ट म्हणून जॉब भेटू शकतो, किंवा डेटा सायंटिस्ट आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनियर आहे, रोबोटिक्स इंजिनियर आहे, किंवा ऑटोनॉमस डेव्हलपर आहे, ऑटोनॉमस व्हेकल डेव्हलपर म्हणून सुद्धा आपल्याला जॉब भेटू शकतो. यामध्ये आपल्याला सॅलरी किती राहील, तर स्टार्टिंग सॅलरी आपल्याला 5 ते 6 लाख रुपये पर इयर राहते. आणि जर आपल्याला स्किल्स जर आपले डेव्हलप असेल, म्हणजे आपल्याला जर प्रोग्रामिंग लँग्वेज बद्दल थोडीफार माहिती असेल आणि कम्युनिकेशन स्किल पण आपलं जर चांगला असेल आणि आपल्याला स्टॅटिस्टिक्स आणि मॅथमॅटिक्स या 2 विषयाबद्दल थोडीफार माहिती असेल, तर आपल्याला पॅकेज सुद्धा थोडंसं हाय भेटू शकतं. म्हणजे आपल्याला तेच पॅकेज 7 ते 8 लाख रुपये पर इयर सुद्धा भेटू शकतं. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी टॉपचं कॉलेजेस कोणतं, तर फर्स्ट आहे IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. IIT हे बेस्ट एज्युकेशन घेण्यासाठी आपल्याला कॉलेजेस आहेत. पण IIT मध्ये जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर JEE मेन्स आणि JEE ऍडव्हान्स या दोन्ही एक्झाम आपल्याला क्रॅक कराव्या लागतात, त्यावेळेसच आपल्याला IIT मध्ये ऍडमिशन भेटतं. त्यानंतर आहे NIT. ह्या 2 युनिव्हर्सिटीज आहेत ज्या गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत, त्यामध्ये आपल्याला टॉपमोस्ट आहेत विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी. जर विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीजमध्ये ऍडमिशन नाही भेटलं तर इंडियामध्ये अशा खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, ज्या आपल्याला कमी फीजमध्ये आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या कोर्ससाठी ऍडमिशन देतात. जर विद्यार्थ्यांना जाणून घ्यायचं असेल की कोणकोणत्या टॉपच्या युनिव्हर्सिटीज आहेत, तर खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.